आणि ऐन गर्दीच्या वेळी मेट्रो 3 सध्या ठप्प झाल्याची बातमी कळतेय। कफ परेड इथं मेट्रो सध्या ठप्प झालेली आहे। मेट्रो 3 संदर्भातली महत्त्वाची बातमी आहे। काही तांत्रिक कारणामुळे मेट्रो 3 सध्या ठप्प पडली आहे, मेट्रो बंद झाली आहे। त्यामुळे या भागातून प्रवास करणाऱ्या मेट्रो प्रवाशांचे हाल होत आहेत। कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत, आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। कृष्णात, ऐन गर्दीच्या वेळी मेट्रो 3 ठप्प झाली असं कळतंय। कफ परेड इथे मेट्रो सध्या थांबलेली आहे, काय नेमका परिणाम झालाय? तांत्रिक कारणामुळे मेट्रो 3 ही ठप्प झालेली पाहायला मिळते। मुंबईतली पहिली अंडरग्राऊंड मेट्रो आहे आणि गेल्या काही दिवसापूर्वी सुरू झालेल्या या मेट्रोला प्रवाशांचा अत्यंत चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे आणि त्यातच ऐन गर्दीच्या वेळेमध्ये आता मेट्रो 3 ही तांत्रिक कारणामुळे ठप्प झालेली आहे। सुमारे 10:25 मिनिटांनी ही तांत्रिक समस्या उद्भवली होती आणि तांत्रिक समस्या दूर करण्याचे प्रयत्न हे युद्ध पातळीवर सुरू आहेत आणि त्याला प्रयत्नांना यश येताना पाहायला मिळत आहे। थोड्याच वेळात ही मेट्रो 3 ही पुन्हा पूर्ववत होईल अशा प्रकारचं एक प्रशासनाच्या वतीनं सांगितलं जात आहे। ठीक, कृष्णात धन्यवाद दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी। कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। तर मेट्रो 3 सध्या बंद आहे, कफ परेड या ठिकाणी बंद पडली आहे, त्यामुळे प्रवाशांचे सध्या हाल होतात। अंडरग्राऊंड मेट्रो आहे, त्यामुळे काय नेमके या संदर्भातले सगळे तपशील आपण पाहतोय। तर काही वेळामध्ये हा सगळा तांत्रिक बिघाड व्यवस्थित होईल असं सांगण्यात येते। आपण एका बाजूला पाहतोय काय नेमकं लिहिलंय, इमर्जन्सी मेसेज आलेला आहे, कृपया लक्ष असू द्या अशा प्रकारचा हा मेसेज आहे आणि काही तांत्रिक बिघाड झाले असल्याचं सांगण्यात आलंय। मेट्रो बंद पडल्यामुळे प्रवाशांचे हाल आहेत। कफ परेड इथे ही मेट्रो सध्या ठप्प झालेली आहे, कृपया लक्ष असू द्या, तांत्रिक कारणामुळे होणाऱ्या विलंबाबद्दल आम्ही दिलगीर आहोत अशा प्रकारचा हा मेसेज सध्या मेट्रोमधल्या स्क्रीनवर झळकतो आहे आणि त्यामुळे मेट्रोतून प्रवास करणाऱ्यांचे सध्या हाल आहे। एकतर पूर्ण वाहतुकीवर मेट्रोच्या लाईन क्रमांक 3 वर सध्या हा घोळ झालेला असल्यामुळे ठिकठिकाणी स्टेशन्सवर सुद्धा प्रवासी मेट्रोच्या खोळंबलेले आहेत। अंडरग्राऊंड पूर्णपणे ही मेट्रो आहे, त्यामुळे प्रवासी काही मेट्रोमधून जर प्रवास करत असतील तर काय नेमके त्यांच्या संदर्भातले हाल होतात हे सुद्धा बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र हे तांत्रिक बिघाडाचा जो काम, दुरुस्तीचं जे काम आहे ते आता तातडीनं हाती घेतलेले। काही वेळामध्ये हा सगळा बिघाड दुरुस्त होईल आणि पुन्हा एकदा मेट्रो पूर्वपदावर येईल असं सांगण्यात आलेलं आहे। तर मेट्रो बंद पडली आहे, त्यामुळे प्रवाशांचे हाल आहेत। ऐन गर्दीच्या वेळी मेट्रो 3 ठप्प आहे।